काल दिनांक 18/2/2026ला अंदाजे 9 वाजता रात्री 9 वाजता विश्वजित बागडे हे त्याचा मुलगा हरवल्याबद्दल तक्रार घेऊन आले होते. लगेच आम्ही घटनास्थळी सर्व स्टाफ रवाना केला. तर हिमांशू विश्वजित बागडे वय 4 वर्ष हा मुलगा संध्याकाळी 5:30 वाजतापासून घराच्या बाहेर खेळत असता. त्यानंतर तो मिळून आला नाही अशी त्याची त्या आईवडील तक्रार घेऊन आली. अशा तक्रार आम्ही त्वरित पुन्हा स्टाफ त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे स्टाफ हा मागून सर्च ऑपरेशन सुरू केले. त्या दरम्यान आजूबाजूच्या परिसरात CCTV कॅमेरे चेक केलेत. आजूबाजूचा जो परिसर आहे जिथे तो मुलगा जाऊ शकतो झाड झुडपे अशा ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. त्याचप्रमाणे या सर्च ऑपरेशन राबवण्यादरम्यान डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली. डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले आणि रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू असताना सकाळी आम्हाला अशी माहिती मिळाली की हा मुलगा सदरचा मुलगा हा त्याच्या शाळेच्या रूममध्ये झोपलेल्या अवस्थेत मिळून आलेला होता. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफला घेऊन तिथे पोहोचलो. तर मुलगा हा रात्रीच्या दरम्यान शाळेमध्ये झोपलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला स्टाफ आणि त्याच्या आईवडिलांसह विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की तो रात्री तिथे आतमधल्या रूममध्ये झोपलेला होता. त्याला भूक लागली व्यवस्थेमध्ये थांबलेला होता. सहसा सर आज सुट्टीचा दिवस आहे आणि सगळ्या शाळा वगैरे बंद राहतात. हे कसे का माहिती मिळाली की अंगणवाडी खोलण्यात आली आणि मुलगा तिथे आढळला? हे सर्च ऑपरेशन राबवत असताना आमचे काही टीम्स आणि पब्लिकचे काही टीम्स आम्ही यांचे चमू तयार केले होते वेगवेगळे. त्यापैकी एक चमू त्या शाळेमध्ये गेला आणि त्यांनी तिथे या मुलाचा फोटो दाखवून इन्क्वायरी केली की बाबा हा मुलगा इथे आहे का. तिथे शाळेमध्ये काम चालू होतं. तिथल्या लोकांनी सांगितलं की इथे एक मुलगा आहे. अंगणवाडी सेविकेला पण तिथे त्यांनी आज लॉक सुट्टी होती पण त्यांनी आज कुठल्या तरी कामं करता आलं. त्यांनी लॉक ओपन केलं. त्यांनी तो मुलगा आतमध्ये दिसला. तर अशा माहितीवर आम्ही त्या घटनास्थळी पोहोचतो. यामध्ये काही दुसरं काही अँगल दिसून येतो का सर की तिथे मुलगा रात्रभर राहिला, कोणत्या अवस्थेत राहिलेला आहे, की त्याला सकाळी ठेवण्यात आलेलं आहे, असं काही अँगल दिसते आहे का की तो चुकीने काल तिथे राहिला अंगणवाडीमध्ये? सध्या तरी असा कुठला अँगल दिसत नाही पण तरी आमची पुढील चौकशी यासाठी चालू आहे. यामध्ये कुठला दुसरा अँगल असेल तर तशी आमची पुढील चौकशी चालू आहे. यापूर्वी सर खापरखेड्यामध्ये मोठी घटना घडलेली होती, मुलाची हत्या करण्यात आलेली होती. या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानल्या जात होती. तर आपण याला कशा पद्धतीनं हँडल केलेलं आहे प्रकरण, कशा पद्धतीने आपण याला ट्रीट केलेलं, सर्च ऑपरेशन कशा पद्धतीनं चाललेलं आहे, यामध्ये याच्या आईवडिलाची काही भूमिका दिसून येते का? या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर हे प्रकरण पूर्ण पोलिसांनी सेन्सिटिव्हली हँडल केलेलं आहे. जशी ज्या क्षणाला माहिती मिळाली त्या क्षणापासून आम्ही आमचा तपास सुरू केलेला आहे. पूर्ण टीम्स लावलेल्या आहेत. याद्वारे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की कुठलाही घटना जी असते मोस्टली असे लहान मुलं मिसिंगची ही घटनेला जर आपण प्राथमिक पहिल्या स्तरावर जर चांगल्या प्रकारे त्याला हँडल केलं आहे तर अशामध्ये तपास लवकर होतो किंवा मुलाचा शोध लवकर मिळून येतो. तर हा जो गोल्डन आवर असता त्या गोल्डन आवरमध्येच काम व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने पूर्ण पोलीस आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आम्ही त्या मुलाचा शोध सुरू केला होता आणि सुदैवाने तो मुलगा मिळून आलेला आहे. सकाळी मुलगा कोणत्या अवस्थेत मिळाला सर? म्हणजे मुलगा व्यवस्थित होता, रात्रभर तो बंद कमऱ्यामध्ये राहिलेला आहे? तर मुलगा व्यवस्थित सुखरूप मिळून आलेला आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला काही हानी वगैरे पोहोचलेली नव्हती आणि मुलगा सुखरूप परिस्थितीत मिळून आलेला आहे.